रॉकाची मंडे नकोशा बरेच आता बरेच आज आपण जातो वाघोली आणि त्याला मुलं बचके नेमकं माका पण नाही माहिती की आपण काय बघूया पण बाकी झाले फिरायला जाऊ. आता आपण जातो वाघोली. तर मुंबईत जास्त दिवस रॉक आहे ब्लॉक पण आपले 2-3च येईल. तर दाखवते तुमका पण विराज आणि खाली गेली ही आपली बिल्डिंग. मंडळी मग त्यांच्याशी ओळख करून देऊया. असं विचार आहे ही आजी आहे, ही मंगल काकी आणि विराजची आई. तर हे बघा आपले काका आहे, खूप जीव लावतात आमका. आणि हे बघा आमचो विराज ऐकर रे. आता आम्ही लो गणपती मंदिर. मंडळी वाघोली जिल्ह्यावर सर्वात आधी आम्ही लो इच्छापूर्ती भूमिगत गणेश मंदिरात. ही त्याची हा असा तर ती पूर्ण वाचा तुम्ही व्हिडिओ पॉज करून. आणि मंदिरात वगैरे गेल्यावर माका दीप मेन म्हणजे बोलत सुनाला मस्त असं झुंबर होतो. आणि सर्वात आधी बाप्पाच्या पाया पडले जा. मंडळी बघा आहे तुमका दिलेला आहे वाचा. हिंदी पण असा इंग्लिशवाले आहे बघ. स्टॉप करू. अरे सेल्फी पॉईंट पण खूप आहे बघा. फोटो वगैरे काढू. आणि बाजूकच स्वामीच्या मार्गाचा मोठा ते पण चालेल. मंडळी माका एक तुमच्याशी गोष्ट शेअर करूची आहे. खयच्या पण देवळात जा, त्या देवळात तुम्ही स्वतःहून जाणार नाही तर देव तुमका बोलवता आणि तेव्हा तुम्ही त्याच्याकडे जाऊ शकता. तर असं नसतं की हां आम्ही काका काकींबरोबर गेलो त्यांच्यामुळेच गेलो, पण सत्य मंडळी सुंदर असं दर्शन झालं आमचा स्वामींचा आणि बाप्पाचं. मंडळी दर्शन वगैरे मस्त झालेला. फोटो वगैरे आम्ही काढलो ग्रुपमध्ये फॅमिलीसोबत. तर आता आम्ही चाललो दुसऱ्या स्पॉटवर, तो म्हणजे शनी मंदिरात. तर दाखवतो म्हणजे आता आम्ही एका स्पॉटवर थांबलो फोटो काढू. तो मंदिर स्पॉट बघा किती सुंदर असं तलाव असा आणि याच्यात मासे कितीतरी होते दिसायचे नाही पण खूप सारे मासे होते. आपल्याला फोटो वगैरे काढूया. मस्त स्पॉट आहे. म्हणजे फोटोशूट वगैरे झाला. आता आमचं दुसरं तर म्हणजे आता आम्ही लोक शनी मंदिरात
म्हणजे हनुमानाची छोटीशी मूर्ती होती, त्याच्या पाया पडलो आणि आम्ही आतमध्ये मंदिरात जाऊ गेलो. तर आईला जरा पॉझिटिव्हनेस येईल. मंदिर एकदम सुंदर होतं का, फुलं वगैरे मस्त लावलेली. पायऱ्यांच्या पाया पडले आधी सर्वात आधी, आणि ते बघा मस्त अशी फुलं पण लावलेली होती. तर रोजच्या की म्हाका आतमध्ये येऊन काही बोलाक जमा नव्हता, म्हणून मी असेच क्लिप्स काढले आणि तुमका दाखवचा प्रयत्न केले. तर अनएक्सपेक्टेड होता ह्या सगळं, कारण म्हाका माहीत पण नव्हतं मी शनी मंदिरात जातले, स्वामींच्या मंदिरात जातले. तर ह्याच्यासाठीच म्हणतात की देव तुमका बोलवता तेव्हा तुम्ही त्याच्या मंदिरात जातच, नाही तर तुम्ही जाऊ शकत नाही. आणि देव जेव्हा बोलवतो तेव्हा कसे पण तुम्ही त्या मंदिरात जातलास. त्याच्यामुळे देवावर विश्वास ठेवा, तो तुमका एक दिवशी बोलवतलो आणि तुम्ही जातलास. तर मंडळी पूर्ण मंदिराचं फेरफटको मारलं, म्हटलं जरा बसूया. बघा सगळे काका काकी, विशाखा ताई, विराजची मम्मी, विराज आणि ताई सगळी जातो आम्ही. तसेच मग बाळूमामाचं मंदिर होतं, आता जाऊया लगेचच. बघा सुंदर अशी मूर्ती होती बाळूमामाची, आणि बघा ना किती सुंदर आहे. एकाच दिवशी सगळ्या देवांची भेट झाली. तर मंडळी येता येता जीवदानी मंदिर दिसला. मनात एक इच्छा होती की जायचा, तर मुंबई असं जोपर्यंत जाऊन येऊया, आणि जर गेलो तर नक्कीच मी ब्लॉग टाकीन. मंडळी आपण आता गेले वाजले तर ब्लॉग कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजचं छोटंसं ब्लॉग तुमच्या पुढे सादर. तर टाटा, बाय बाय आणि टेक केअर. धन्यवाद.